बघा मच्छी घेऊन शिमावरा ताजा 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 चिकना चिकना मावरा माझा. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तर आजची सुरुवात झाली आहे मच्छीपासून. आज आहे मच्छीचा वार आणि मी बनवणार आहे कोळंबीचा रस्सा आणि बांगडा फ्राय. तर चला दाखवते तुम्हाला रेसिपी. सर्वप्रथम आता मी ही कोळंबी आणि ही मच्छी साफ करून घेणार आहे. ही बघा किती मोठी मोठी आणि फ्रेश कोळंबी आहे. मी आजच सकाळी घेऊन आली आहे आणि आता मी हिला साफ करते. तर मला कोळंबी साफ करायला खूप आवडतं मंडळी. मी आता हिला साफ करून घेते, दाखवते तुम्हाला. हे बघा, साफ केल्यावरती ह्याच्यामध्ये हा दोरा असतो, हा दोरा काढायचा असतो. हा बघा, हा असा दोरा नाही काढला तर आपलं पोट खराब होऊ शकतं. म्हणून तुम्ही जर जास्त मोठी कोळंबी असेल तर त्याचे दोरे नक्की काढा. छोटेही काढतात पण एकदम बारके असेल तर जास्त टाईम नसतो आणि खूप जास्त असतात, त्याच्यामुळे त्याचं एवढं काय नसतं. पण ह्या मोठ्या कोळंबीचे दोर काढावे लागतात. आता मी चला ही सर्व कोळंबी पटकन साफ करून घेते आणि मग ही मच्छी पण साफ करून घेते. तर चला, आता बांगडा आणि कोळंबी याला मीठ, मसाला, हळद, आलं लसूण पेस्ट आणि आगळ टाकून घेतली आहे. आणि आता याला मस्त मसाला एकत्र लावून घेते, मॅरिनेशन करून घेते आणि याला मी 15 ते 20 मिनिटासाठी ठेवणार आहे. दोन चमचे आलं लसूण पेस्ट, 2 चमचे मसाला, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद आणि आगळ घेतली आहे. सर्व एकत्र असं एकजीव करून ह्याला मस्त मॅरिनेशन करून घेते. एकत्रच केलंय मी, वेगवेगळं नाही केलंय. हे बघा, आणि ही कोळंबी ठेवली आहे सारासाठी, कारण आमच्याकडे ओलं वाटपाचं सार खातात. जसं ते खोबरा, त्याच्यामध्ये सुकी मिरची असते जी ती मी पाण्यात घालून भिजत ठेवली आहे. ही बघा, ही मिरची, कोथिंबीर, लसूण हे सर्व मी आता वाटप करणार आहे, दाखवते तुम्हाला. तर हे मस्त आता मॅरिनेशन होऊ दे. आता वाटण्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे. आता हे मिक्सरमधून मी बारीक करून घेते, मग नंतर मी याच्यामध्ये बाकीची सामग्री ॲड करते. मंडळी, आता मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेते. मला पिसायला खूप कंटाळा आला आहे म्हणून मी आता त्याचे छोटे छोटे पीस केले आणि त्याला मिक्सीमधून बारीक करून घेते. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे मसाले दाखवते तुम्हाला काय काय टाकायचं. वाटप आता वाटप बनवते मी. तर हे खोबरं मी जे मगाशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे हा लाल मसाला, हा घरगुती मसाला, आणि हे बघा इथे लसूण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची. तर मी आता हे सर्व ॲड करणार आहे या वाटणामध्ये. मसाला हा लाल मसाला आहे आणि 1 चमचा घरगुती मसाला. तर चला आता हे बारीक करूया. कढई ठेवली आहे गॅसवरती आणि गॅसही चालू केला आहे. आता कढई तापली किंवा त्याच्यामध्ये तेल टाकते आणि मग सार फोडणीला टाकते, म्हणजेच कालवण. भंडारी भाषेमध्ये आमच्या कालवण आणि मुंबईमध्ये बोलतात सार. गावी बोलतात याला चिंगळं आणि इथे बोलतात मुंबईमध्ये कोळंबी. तर आता इथे बरेच वर्ष झाले मुंबईला राहून म्हणून कोळंबीच येतं तोंडामध्ये सर्वप्रथम बोलायला. तर चला आता मी याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकते. तेल तापलंय बघा, तुम्हाला दिसतच असेल बघा. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे
कढीपत्ता आणि लसूण. फोडणीसाठी कढीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे वाटण. हे बघा, अशा प्रकारे सार तुम्ही पण करून बघा, खूप चांगलं बनतं. ही आमच्या गावची पद्धत आहे सार बनवायची. आता बघा, हे मिक्सरचं भांडं, तर मी त्याच्यामध्येच थोडं पाणी ॲड केलं आहे आणि हे आता मी पाणी याच्यामध्ये मिक्स करते. थोडं पातळ बनवते याला सार. आता याच्यामध्ये मी कोकम टाकणार आहे. मी वाटणामध्ये टोमॅटो ॲड केला आहे म्हणून मी फक्त 3च टाकते कोकम आणि कोळंबी. आता याला मस्त उकळी येऊ दे, मग त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे. तोपर्यंत आपली मच्छी इथे मॅरिनेशन झालेली आहे. आता साराला उकळी आली की मस्त ही मच्छी फ्राय करून घेणार आहे. आणि कुकरमध्ये लावले भात आणि चपात्या तर मी इथे सकाळीच बनवून ठेवल्या आहेत. तर चला आता वाट बघूया साराला उकळी येते त्याची. साराला मस्त उकळी आली आहे. हे बघा, आता याच्यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे, चवीपुरतं मीठ. आता सार झालं की नंतरला मच्छी फ्राय करणार आहे. भात झालाय, कुकरला शिट्टी येऊन गेल्यात 2. सार झालाय, गॅस बंद केलाय, साराला मस्त उकळी आलेली आहे आणि आता मी मच्छी फ्राय करते. गॅस ऑन केलाय, तवा ठेवलाय, तेल तापलंय. आता याच्यामध्ये मच्छी सोडते आणि हे बघा, मच्छीला मी आता याच्यामधून डिप करून फ्राय करायला ठेवणार आहे. हे आहे तांदळाचं पीठ, याच्यामध्ये थोडं मीठ टाकले आणि मसाला. तर ह्याला एकजीव करून घेते आणि हे मच्छीला लावून मी मच्छी फ्राय करणार आहे. मस्त एकत्र मिक्स करून घेतले. हा, येऊ दे. ह्याला मस्त लावून घ्यायचंय पीठ. हे बघा, चांगलं घट्ट दाबून घेते. काय झालं? बेलाला मच्छीचा वास आलाय मंडई. बेला म्याव करते. आणि ही आहे कोळंबी, ही पण आता मी तव्यावर टाकून घेते. तेल मला अजून ॲड करावं लागणार आहे. तवा
तर मंडळी तुम्ही ही अशी मच्छी बनवता का? नक्की मला कमेंट करून सांगा. एकदम साधी सोपी आमची घरगुती रेसिपी आहे ही. काही काही लोक रवा पण लावतात, पण मी आता तांदळाचं पिठच लावलं आहे. आता मस्त याला फ्राय होऊ दे. मग खालून ते चांगले शेकले मासे दुसऱ्या साईडने की मग त्याला परतूया दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी. मच्छी एका साईडने भाजली आहे, आता मी परतते. दुसऱ्या साईडने भाजून घेऊया. मस्त क्रिस्पी करायचे आहेत. कोळंबी पण भाजली आहे मस्त. मच्छी फ्राय केली की तर स्टाईलवर सगळं चिकट तेल उडतं. साफ करायला खूप वेळ जातो. मच्छी खायला चांगली वाटते फ्राय केलेली, पण गॅस पण खराब होतो आणि पाचची स्टाईल पण. मस्त परतून घेऊया सर्व. सर्व बाजूने व्यवस्थित भाजली आहे. आता दुसऱ्या बाजूने भाजूया. मंडई आता फ्राय झालेले आहेत बांगडे मस्त. तर चला आता जेवायला जाऊया. तर चला मंडई, मी आता जेवून घेते. मी इथे आली आहे गॅलरीमध्ये बाहेर जेवायला. तर हे बघा माझं ताट. मच्छी, कोळंबी, अंड, सार आणि चपाती. तर आता मी पटकन जेवून घेते. आता मी सांगते तुम्हाला सर्वप्रथम की कसं झालं सार. तुम्ही असं ट्राय नक्की करा. चांगलं झालं आहे. ओल्याने सुक्या मिरचीचं सार जी भिजत घालून ठेवतात त्याच्यामध्ये धणेही टाकतात, पण मी नव्हतं टाकले, तर तुम्ही टाकू शकता. सार खूप टेस्टी लागतं मंडळी, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, प्राजक्ता ब्लॉग बघत राहा.